मुंबईत मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांची अखेर 2 तासांनी सुखरूप सुटका। अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न। चेंबूर ते भक्ती पार्कच्या दरम्यान मोनो रेल काही काळ ठप्प। तांत्रिक बिघाडामुळे चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो ठप्प। मुंबई महापालिकेची माहिती, हार्बर ठप्प झाल्यानं मोनोमध्ये अतिरिक्त गर्दी वाढल्याचं समोर। पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर। रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी। घरी परतण्यासाठी मुंबईकरांची कसरत। समृद्धी महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहनं खोळंबली। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। इगतपुरी ते कसारा दरम्यानची दुर्घटना। मुंबईत पावसाचा कहर। 6 तासात 200 मिलीमीटर तर 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नवी मुंबई, वसई, विरारसह पालघरच्या शाळांना उद्या सुट्टी। सातारा, रत्नागिरी, लोणावळ्यातही शाळांची घंटा वाजणार नाही। सततच्या धुवाधार पावसानं मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे। क्रांतीनगर, कुर्ला भागातील अनेक नागरिकांचं स्थलांतर। पालिकेकडून खबरदारीचा उपाय। नांदेडच्या मुखेडमधील आपत्तीनंतर पूरपरिस्थितीच्या चौकशीचे आदेश। 24 तासांनी चौकशीला पोहोचलेल्या आमदारांवर गावकऱ्यांचा संताप। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीत टक्कर। सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीकडून उमेदवारी। दक्षिण भारतातल्या 2 उमेदवारांमध्ये सामना। आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा। सूर्यकुमारच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघ जाहीर। गिलकडे उपकर्णधारपद तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।